RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर सारे पालक वर्ग आहे ज्यांच्या कमेंट्स येत आहे की सर लॉटरी कधी लागणार. तर याबद्दल आपण संपूर्ण अपडेट या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता, सर्वात प्रथम ज्याही पालकवर्गांचे फॉर्म भरायचे बाकी राहिलेले असेल त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा. ज्यांना एडिट करायचं असेल ते अनकन्फर्म करून त्यांचा फॉर्म एडिट करू शकतात. संपूर्ण अपडेटेड व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत, त्याप्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. तर सर्वात प्रथम फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ही 25/3/2026 आहे. म्हणजे पालकांकडे आज आणि उद्या 2 दिवस वेळ उरलेला आहे जर ज्यांना फॉर्म भरायचं असेल त्या पालकवर्गांसाठी. आता जो प्रश्न होता आपला की लॉटरी कधी लागणार आहे, कारण की संपूर्ण पालकवर्गांना आता काळजी आहे ती म्हणजे की लॉटरी लागण्याची. तर बघू शकता, फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे ही 25 तारीख आहे. समजा 25 तारीख यामध्ये जर मुदतवाढ झाली नाही तर साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये लॉटरी लागण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. समजा या 25 तारखेमध्ये जर अजून काही 5-6 दिवस मुदतवाढ दिली, समजा आपण एक अंदाज पकडू की 31 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली, तर सेकंड किंवा मग थर्ड स्टार्टिंगला एप्रिल महिन्याचा या वीकमध्ये लॉटरी लागू शकते. म्हणजे पालकवर्गांना अजूनही समजा एप्रिल महिन्यात लॉटरी लागेल. ॲडमिशन प्रोसेस म्हणजे साधारणतः अर्धा मे महिना तुमचा या प्रोसेसमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे ज्याही पालकवर्गांना जर कुठे आपला प्रवेश निश्चित करून ठेवायचा असेल तर तुम्ही तात्पुरती ॲडमिशन, जे काही मिनिमम चार्जेस भरून तुम्ही तात्पुरती ॲडमिशन घेऊन ठेवू शकता. कारण तुम्ही म्हणसाल की सर RTमध्ये जर नंबर लागला तर याबद्दलसुद्धा आपण चर्चा करू. बघू शकता, यामध्ये टोटल जागा किती होत्या, साधारणतः 1,12,000 काहीतरी जागा होत्या, काही कमी जास्त असेल थोड्याफार. ठीक आहे. आणि फॉर्म किती आहे, 2,59,000. आणि 59 आहे ना, आता तुम्ही बघा या आज आणि उद्यामध्ये किती फॉर्म वाढतात. तर इथे आता फॉर्म किती वाढणार बघा, साधारणतः आपण 2,70,000 पकडू. ओके, 2,70,000 फॉर्ममधून 1,12,000 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे. मग बाकी विद्यार्थ्यांचं काय, तर त्यांना स्वतःहून स्वतःची ॲडमिशन घ्यावी लागेल. तुमच्या लक्षात येत असेल किंवा नसेल येत तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की आम्हाला समजलं नाही आहे म्हणून. कारण की यामध्ये एवढे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार नाही आहे, फक्त 1,12,000च्या आसपास विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे. म्हणजे 1,40,000च्या आसपास विद्यार्थी हे कॅन्सल नाही म्हणजे सिलेक्टच होणार नाही. तर ह्या विद्यार्थ्यांना स्वतः प्रवेश घ्यावा लागेल. त्यामुळे ज्याही पालकवर्गांना असं वाटत आहे की आपण आपला प्रवेश कुठेतरी निश्चित करून ठेवायला पाहिजे, तर तुम्ही ठेवू शकता. साधारणतः नॉमिनल वगैरे फी असेल तर ती भरून तुम्ही ठेवू शकता. कारण की 1,12,000मध्ये तुम्ही येसाल नाही येसाल यामध्ये तुम्हाला सध्या तरी कोणीही सांगू शकत नाही. कारण ही एक लॉटरी सिस्टीम आहे. तुमच्या आजूबाजूवाल्याचा नंबर लागेल, तुमचा नंबर लागणार नाही. एक स्कूल टाकली असेल त्याचा नंबर लागेल, 10 स्कूल टाकली त्याचा नंबर लागणार नाही. अशा प्रकारे ही प्रोसेस आहे, कोणाचं काहीही होऊ शकते. त्यामुळे पालकांसाठी ही एक अपडेट होती. आणि लॉटरी कधी लागणार याबद्दल भरपूर पालकवर्गांनी विचारलं होतं. त्यामध्ये एक पॉईंट होता की यामध्ये 3 ऑप्शन दिलेले बघा. नंबर ऑफ अप्लिकेशन म्हणजे टोटल अप्लिकेशन किती आलेली आहे, नंबर ऑफ सिलेक्शन किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, आणि वेटिंग सिलेक्शन. ओके, तर पालकवर्गांनी ह्यासुद्धा कमेंट्स केलेले आहे की वेटिंग सिलेक्शन यामधली प्रोसेस कशी होणार आहे, म्हणजे वेटिंगमध्ये आहे म्हणजे नंबर लागणारच का, अशाबद्दल भरपूर पालकवर्गांच्या कमेंट्स आलेल्या आहेत. याबद्दलची संपूर्ण डिटेल्स माहिती घेऊन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये A to Z माहिती देण्यात येणार. जर तुम्हाला वेटिंगबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सुद्धा सांगू शकता की सर वेटिंग सिलेक्शन कसं होणार, याबद्दल तुम्ही मला कमेंट्स करा. जर आल्या तर मी नेक्स्ट व्हिडिओ यावरती डिटेल्समध्ये देणार की वेटिंगची जी प्रोसेस आहे ही कशी चालते. म्हणजे वेटिंगमध्ये आहे तर कोणत्या वेटिंगपर्यंत तुमचा सिलेक्शन होऊ शकते, किंवा वेटिंगवाल्यांचं सिलेक्शन होणारच नाही का. अशा प्रकारे भरपूर तुमच्या मनात प्रश्न निर्माण झालेले आहेत. कारण की फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण जेवढे पालकवर्ग आहेत कोणालाही वाटतच आहे, सर्वांना वाटत आहे की माझ्या मुलाचा नंबर लागायला पाहिजे. कारण की यामध्ये टोटल 8व्या क्लासपर्यंत हे मोफत शिक्षण आहे. आणि यामध्ये तुम्हाला बाकी कोणतीही स्कूलची फी लागत नाही आहे. जे काही बाकी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असेल, ड्रेस वगैरे ह्या ज्या एक्स्ट्रा फी आहे ह्या लागतात. परंतु जी शाळेची फी असते, जी संपूर्ण पालकवर्ग ज्यांनी हे डायरेक्ट ॲडमिशन घेतले त्यांना भरावंच लागते. आणि त्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा फीसुद्धा भरावी लागते. जे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असतात ती फी तुम्हाला लागणार आहे. परंतु जी शाळेची जी फी असते ना, मेन फी, ही तुम्हाला लागणार नाही आहे. आणि तीच फी सर्वात जास्त असते. तर यामध्ये जर कोणाला काही अडचण असेल, काही माहिती पाहिजे असेल, कमेंट्स करा. ज्यांचे फॉर्म भरायचे बाकी असेल अनकन्फर्म करून तुम्ही कन्फर्म करा, म्हणजे एडिट करून कन्फर्म करा. आणि त्यानंतर फॉर्म भरण्याचा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे आजच्या डेटमध्येच फॉर्म भरा. उद्याची वाट बघू नका, कारण की डेट वाढणारच
असं वाटत नाही आहे, कारण की ऑलरेडी जी प्रोसेस आहे खूप लेट झालेली आहे आणि ऑलरेडी जे वेळसुद्धा खूप जास्त देण्यात आलेला आहे पालकवर्गांना. त्यामुळे तर लवकरात लवकर फॉर्म भरा. अडचण असेल कमेंट्स करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि RT ॲडमिशन 2026-27च्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.